खिसबाई खिस दोडका खिस दोडक्याची फोड लागली गोड अनिक तोड बाई अनिक तोड. दोडका कडू पण असतो बरं एक एक. एखादा पण आता 2 दोडक्याची भाजी करताय आणि दोन्ही दोडक्यापैकी एक दोडका जर कडू निघाला तर सगळी भाजी कडू होऊन जाईल. सगळ्या मेहनतीवर पाणी फिरून बसेल. त्याच्यामुळं माझ्यासारखं एकदा दोडका टेस्ट करून नक्की बघायचा. काय नाही, जिभेला चाकून बघायचं. हो, टेस्ट म्हणजे काय खाऊन बघायचं नाही. फक्त जिभेला चाकलं की तर कडू जो भोपळा आहे तो कडू लागतो. एकदम कडू. जिभेला असं चिटकावली एखादी फोड कडू कडू लागतो. मग तो टेस्ट करून बघायचा. नाहीतर मग सगळी मेहनत केली, सगळ्यात शेवटी टेस्ट केलं भाजी केल्यानंतर तर काय भाजी कडू. पहिल्यांदा आपल्याला दोडका बनवण्यासाठी फटाफट याची सगळी जी हे निब्बर जे रेषा असतात ह्या सगळ्या काढून घ्यायच्यात. तर ह्या रेषांची सुद्धा चटणी बनते बरं. कांदा, खोबरं, लसूण, हिरवी मिरची घालतात. याला तेलामध्ये छान परततात. थोडी जिरे घालतात आणि मस्त मिक्सरला वाटून घेतात आणि मग डबल जिरे आणि मोहरीची फोडणी देतात. खूप सोपं आहे आणि खूप चविष्ट आहे. आणि अशी हेल्दी पण असतात बरं. मला तर माहिती आहे, माझं जास्त कॉन्सन्ट्रेशन हेल्थवर असतं आणि त्याच्यासोबत चवही असते. आपल्याकडे चव आणि हेल्थ दोन्हीचं आपल्याला परफेक्ट बॅलन्स करायचं असतं. दोन्ही दोडक्याच्या सगळ्या ज्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्यात आपल्याला. चला, मी शिरा काढते तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. अशीच नवनवीन आणि सुंदर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला आपल्या चॅनलवरती काहीतरी नवीन भेटेल, काहीतरी माहिती भेटेल आणि महत्त्वाचं भेटेल. आज आपण पातळ दोडक्याची भाजी बनवणार आहोत, सुकी नाही बनवणार. तर त्यासाठी आपण तुरीची डाळ याच्यामध्ये घालणार आहोत थोडी. आणि ही जी भाजी आहे ती मला आईने शिकवली आहे आणि खूपच टेस्टी भाजी होते ही. आणि म्हणजे जे पारंपरिक ओल्ड दोडक्याची भाजी म्हणतात ना ती आहे ही. एकदम गावरान चव. पहिल्याच्या बायका ज्या बनवायचा दोडका तो त्याच प्रकारे बनवायचा. आता निघालाय भरून दोडका, सुका दोडका, असा दोडका, तसा दोडका. आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक गावरान दोडका. त्याच्यासाठी छान दोडका बारीक कट करून घ्यायचा आहे. लांबका वगैरे काही चिरायचं नाही आपल्याला. बारीक अशा प्रकारे आपल्याला दोडका चिरून घ्यायचा आहे. दोडका म्हणलं की आपल्या लहानपणीची कविता आठवते ना, खिस बाय खिस दोडका खिस. म्हटलं तुम्हाला एकदा म्हणून दाखव. हा झालेला आहे आता आपला दोडका कट एका साईडला करून. आता आपल्याला कट करायचा आहे कांदा. तर आपण कांदा घालणार आहोत खूप सारा. दोडका म्हटलं की कांदा आलाच. आणि आम्हा महाराष्ट्रीयन्सला तर कांदा आणि लसूण इतका प्यारा आहे की काय सांगताय. तुम्ही कुठलेच नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझे व्हिडिओ बघता म्हणजे महाराष्ट्रातलेच असाल, कारण मी मराठी व्हिडिओ बनवते आणि मराठी महाराष्ट्रामध्ये चालते. एक मोठा कांदा घेतला मी आणि आणखी एक मीडियम साईजचा 2 कांदे आपण कट करणार आहोत. आणखीन आपल्याला याच्यासाठी काय काय लागणार आहे मी तुम्हाला पुढच्या 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे. तर आपल्या कांदा सुद्धा कट करून झालेला आहे. याला साईडला करायचा आहे. आता आपल्या दोडका बनवण्यासाठी आणखीन काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. दोडका बनवण्यासाठी लागणार आहे सोल्याचं कूट. आपण ताटामध्ये काढून घेऊया. शेंगदाणे भाजून त्याचं कूट बनवलेलं आहे. हे शेंगदाण्याचं कूट आहे. आणि आता आपल्याला थोडासा लसूण वाटून घ्यायचा आहे दोडक्यासाठी. सगळी प्रिपरेशन ऑलरेडी करून ठेवली होती. तुम्हाला डायरेक्ट सांगता येईल रेसिपी म्हणून. लसूण वगैरे सोलून ठेवला होता. कांद्याचे साल काढून ठेवली होती. आता हा लसूण थोडासाच आपण इथं यूज करणार आहेत. असा चेचून घ्यायचा आहे लसूण. जास्त बारीक सुद्धा वाटायचा नाही आपल्याला इथं लसूण. त्याला चपटा चपटा करून घ्यायचं फक्त. असा लसूण वाटल्याने लसूण खमंग लागतो की नाही कोणाकोणाला माहिती आहे सांगा बरं मला. आणि लसूण झाकून ठेवायचं आहे आपल्याला. आणि आणखीन इथं लागणार आहे दोडका बनवण्यासाठी तुरीची डाळ. जर ही भिजवली असती तर सोने पे सुहागा झाला असतं, पण मला रात्री भिजत टाकायची लक्षात राहिलं नव्हतं. जाऊ दे, थोडासा वेळ लागेल शिजण्यासाठी. आपल्याकडे चूल आहे किती वेळ पण चालली तरी आपल्याला फरक पडत नाही का गॅसवाल्यांना कोड आहे. आणि इथं आपल्याला लागणार आहे डाळ. हे पण इथं ठेवून देऊया आपण. आणि आणखीन आपल्याला लागणार आहे इथं मोहरी लागणार आहे, जिरे लागणार आहेत, काळं तिखट लागणार आहे. बघा, काळं तिखट जे आहे तुम्ही जर बनवणार असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती काळ्या तिखटाची रेसिपी पूर्ण टाकलेली आहे. हे माझ्या आजीची रेसिपी आहे. दरवर्षी ती आम्हाला हे काळं तिखट बनवून देते. कारण तिचे जे काळं तिखट आहे त्याला जे कमी तेलात अशी तेल काळी भाजी होते. ते कुठलंच
कुठलाच मसाला बनवू शकत नाही आणि घरी आम्ही पण बनवून बघितला पण ते तिच्यासारखी रेसिपी आपल्याला जमत नाही कारण तिचं भाजणं मिरच्या कमी आरावरती मी सगळे तिच्या टिप्स ज्या आहेत त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितल्या आहेत. नंतर अशा प्रकारे काळं तिखट बनवल्यानंतर भाज्यांना कमी तेलामध्ये जास्त छान भाज्या होतात आणि त्या हेल्दीसुद्धा होतात आणि ऑइल फ्री जे लाईफ आहे ते आपल्याला भेटते आणि टेस्ट पण त्याच लेवलचा भेटतो. तर इथं थोडासा कढीपत्ता आपण टाकणार आहोत. हे सगळं साहित्य आहे जे आपल्याला लागणार आहे आणि मीठ. चला मग आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात. मस्त चुलीला जाळ लागलेला आहे आणि आता इथं ठेवायची आहे कढई आणि कढई छान तापू द्यायची अगोदर आणि मगच तेल टाकायचे. मोहरी छान अशी तडतडू द्यायची सगळी. मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकायचे. जिरे आपले लाल झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे. कांदा टाकायचा आहे. कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. सोबतच आपल्याला इथं कढीपत्ता टाकायचा आहे. आपला तळत आलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये दोडका टाकायचा आहे आपण जो कट करून ठेवलेला. दोडका सुद्धा आपल्याला तेलामध्ये 2 मिनिट परतून घ्यायचा आहे. मीठ टाकायचं आहे. स्वादानुसार मीठ टाकायचं. छान तेलामध्ये आपल्याला 2 मिनिट दोडका परतून घ्यायचा आहे. टाकायचं आता आपल्याला डाळ, काळं तिखट मिक्स करून घ्यायचंय. पाणी घालायचंय आणि सोल्याचं कूट आहे जे आपल्याला शेवटी टाकायचे. आता जर आपण सोल्याचं कूट टाकलं तर आपली भाजी पांढरी होईल, काळी होणार नाही. त्याच्यामुळं कधीही पातळ भाजी करत असताना लक्षात ठेवायचं कूट थोडंसं शेवटी टाकायचे. आता याला आपल्याला झाकून 15-20 मिनिटात याचं काय होणार नाही कारण याची डाळ शिजणार नाही म्हणून कमीत कमी अर्धा तास आपल्याला याला शिजवावं लागणार आहे.